कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे अमोल, काय चाललंय तुझं? माँ, बाहेर तू किती लोकांची हेल्प करतेस, म्हणून मी घरामध्ये तुझी हेल्प करतोय। माझी हेल्प नको करू तू, दे इकडे। तू एका ठिकाणी शांत बस बरं। माँ, मला फक्त एकच माणूस शांत करू शकतो, ते पण शहनशाह। आला 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 शहनशाह आलेला आहे। बोला काय? बरं झालं तू आलास। मी त्याला किती वेळचं म्हणते, अरे एका जागी शांत बस, पण तो ऐकतच नाहीये माझं। मी आता असं शांत बसणार नाही। बर, मग काय करायला लागेल शहनशाहला तू शांत बसव म्हणून? बाबा, तू किंवा माझी मागवस्त सांग। तू सांग, तू सांग ना। तू सांग त्याला गोष्ट, मला ऐकायची आहे आज। तुला ऐकायची म्हणजे मागच्या वेळी मी सांगितलं तेवढं ऐकली होतीस की तू? अरे पण मी काय म्हणते, मला ऐकायची आहे, मीच कसं काय सांगणार ना गोष्ट, मला ऐकायची आहे म्हटल्यावर। अगं हो, पण तुला गोष्टी चांगल्या सांगता येतात ना, मग तू सांग ना। आई पण मला ऐकायची आहे ना गोष्ट। अगं मागच्या वेळी ऐकलीस केवढी मोठ्यानी? त्याच्यातली अर्धी त्यांनीच कंप्लीट केली होती अर्जुन, ती पूर्ण या दोन्ही पैकी एक बघ जरा। तू पकड। मीच धरणार आहे, कारण ह्यात मी जिंकतो। बाबा, इसे ये। म्हणजे मीच का? म्हणजे तू सांग, मी ऐकते गोष्ट। सांगतो ना। ठीक आहे, लय असू येते ना। हा, तर गोष्टीला सुरुवात होते। हा बोला रे। हॅलो, काय झालं आर्या? आर्या, अर्जुन, अरे ऐक ना, मला खूप त्रास होतोय, तू इकडे येतोयस का? आता अर्जुन, मी घरी एकटीच आहे, मला खूप त्रास होतोय, तू इकडे लवकर ये, मला सहन नाही होतंय। बर 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 बर, मी येतो। आर्या तू काळजी घे, मी येतो लगेच। हा, आर्याची तब्येत जास्त बिघडली, मला जावं लागेल। बाबा, तू आता कुठेच नाही जायचंस। अरे हो बाळा, पण आर्या मावशीची तब्येत बिघडली ना, तर मी जाऊन येतो, लगेच येतो ना। बाबा नको ना प्लीज। अमोल, अरे तिची तब्येत बिघडली आहे ना बाळा, आणि आता तिला बाबाची गरज आहे। बाबा जर गेला नाही तर अजून तब्येत बिघडेल। अरे पण माँ, अमोल, मी तुला गोष्ट सांगते। हा अर्जुन, मी गोष्ट सांगते, पण तू लवकर यायचा। अमोल तुझी वाट बघतोय। हो, मी लगेच येतो, आलोच। भाऊजी, अहो तुम्ही कुठे चाललाय तेवढ्या गडबडीत रात्रीचं? आर्याचा फोन आला होता, तिची तब्येत बिघडली, मी जाऊन येतो पटकन। थांबा, मी पण येते तुमच्या बरोबर। काय काही गरज लागली तर बाई माणूस असलेलं बरं पडेल ना? हा चला, डॉक्टरना तिकडेच बोलून घेतो। हो, चला चला। माँ, बाबाला आर्या मावशीचा फोन आला की तो लगेच जातो। अरे असं नाही बाळा, ती आजारी आहे ना। मग माँ, तिला दुसरं कुणाला फोन करता येत नाही का? अमोल बाळा, गरजू लोकांना आपण मदत केली ना, की तेव्हा आपल्याला पाहिजे ते देतो। ठीक आहे माँ। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डॉक्टरांनी सांगितलंय, गोळी घेतल्यानंतर कमीत कमी 1 तास रेस्ट घ्यायची। हा, त्यामुळे अजिबात बाकी कसला विचार करू नका। भाऊजी, आर्या, तुमच्या दोघांना असं बघून खरंच खूप भारी वाटते। तुम्ही दोघं कायम असं एकत्र आणि आनंदी राहावं, एवढीच माझी देवाकडे प्रार्थना आहे बघा। मला निघावं लागेल आता, निघतो। अर्जुन, ऐक ना, माझी एक रिक्वेस्ट होती। बोल ना। अर्जुन, आज स्टेशनला इतकं काही कामाचा लोड नाहीये, आणि चिंचुके आहेत ना, काही असेल तर ते बघतील। तू आज थांबशील का माझ्यासोबत? अगं, मी इथं थांबून काय होणार आहे? अरे तू थांबलास तर मला पॉझिटिव्ह फील होईल, मला खूप छान वाटेल। प्लीज अर्जुन, थांब ना माझ्यासोबत।
अर्जुन, थांबशील ना माझ्यासोबत? भाऊजी, आता आर्या एवढं म्हणते तर थांबा ना. आणि आवडता माणूस सोबतीला असेल ना तर तब्येतीत लवकर सुधारणा होते. वहिनी तसं नाही, पण अपर्णा, तुझं काही काम होतं का? नाही, काम असं नाही काही. काय हवंय काय नकोय तेच विचारायला आले होते. नाही, आता मला काहीच नकोय सध्या. आणि काही लागलं ना अपर्णा तर मी स्वतः मागून घेईन. हा, ठीक आहे, मला सांग. बाबा तू नाही का जाणार कामावर? अरे अमोल बाळा, आज बाबा आहे ना आर्याची काळजी घ्यायला घरीच थांबायचं म्हणतायत. काय अपर्णा, तुला काय वाटतंय? ताई अहो, ते अर्जुनला ठरवतात ना, मी काय सांगणार. बाबा जर कुणाला तुझी गरज पडली तर? हा ते तर आहेच. आता बघू. अरे अमोल बाळा, एका दिवसाने काय होणार आहे तेव्हा असं? आणि बाकीचे आहेत की कामं बघायला? काकी पण माझा बाबा शहनशाह आहे. तो असेल तर कुणाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. अमोल, अरे बाबा ठरवेल ना त्याला काय करायचंय. हो पण मग आर्या मावशीची काळजी घ्यायला मी आहे ना. बाबा तुझा कामाला. अमोल, अरे तू कशाला माझी एवढी काळजी करतो? मी आहे ठीक. हा मावशी, माझी मा म्हणते पाहुणे देवासारखे असतात. हो ना ग मा? हो. मग मी घेईन आर्या मावशीची काळजी. बाबा मा तुम्ही जा कामावर. जा ना, जा ना, जा ना, जा ना. आर्या मावशी, तो शाळेचा मुलगा आहे तुझी काळजी घ्यायला. थांब, मी आलोच. आणि हो काकी, मी गेल्यावर आर्या मावशीला तू डायलॉग मारत बसू नको. आवड तू पण. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं, तुम्ही दोघी गोग्रासवाडीत एकाच बिल्डिंग मध्ये होता. आमचं तर खूप खूप मजा मस्ती आहे दोघींचं. नाही, पण मला एक विचारायचं की लहान असताना तुमच्या आईने त्यांना किंवा तुमच्या आईने त्यांना कधी मारलंय? हो, आणि भांडणं पण झाली आहेत, मारामारी पण झाली आहे. काय काय निमित्त काय होतं मारायचं? असंच लहान मुलं भांडले की एकमेकांच्या आई स्वतःच्या मुलांचीच बाजू घेणार ना, तसंच व्हायचं. काय हो? भांडी वगैरे खेळायचो आम्ही. मग त्याच्यामध्ये हो, समजा भांडायचो. दुसरं कोणी आलं, मग ही जायची रुसून. मग तिला का घेतलंस तू? मग ही रुसून गेल्यावर हिची मम्मी येणार, का ग तू तिला घेतलं नाहीस, असं का केलंस? मग त्याच्यावरून थोडे व्हायचे नाही, वाद. तुम्ही असं सांगताय की तुमच्या दोघींच्याही आई भांडणाऱ्या होत्या. हो, त्यामुळे भांडणं. हो, आम्ही पण भांडतो, अजून पण भांडतो. आमच्या तर इथे असे टीमरिझम होते, म्हणजे 2 टीम होत्या. ही एका टीम मध्ये होती, मी एका टीम मध्ये होती. असं ठरवलेलं 2 टीमने की ह्या टीमने या टीमशी बोलायचं. आम्ही दोघी लपून बोलायचो त्या लोकांना कळू नये म्हणून. खूप म्हणजे असं होतं की एरियामध्ये आमच्या खूप मजा गेली. नाही, पण मग तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज. तुमचं? माझं लव्ह कम अरेंज आहे. म्हणजे काय झालं, मी सांगते, मी सविस्तर सांगते. आम्ही दोघं एकमेकांना ओळखायचो. आम्ही घरी सांगितल्यानंतर मग ते आमच्या नात्यातलेच निघाले. मग आम्ही त्याप्रमाणे आमचं लग्न ठरलं. नाही, इतकं सरळ नसतं. लहानपणी कोण प्रेमात नाही पडलं तुमच्यापैकी? पडलं. शाळेत असताना होते बरेच. ऍक्च्युली हिच्या लग्नाला खूप मजा केलेली काय आम्ही. झालं खूप तुमचं? धमाल आली. मी खूप सपोर्ट केलेला. झालंय. हिने मार पण खाल्ला. खायचो गोपाळनगरला. पळून गोपाळ जाऊन नगर. लग्न. पळून जाऊन लग्न केलं. ते आणि ह्या नंतर सगळ्यांमध्ये माझं आधी लग्न झालं. कितवीत अफेअर? काय दहावी. अभिमानाने मोठेपण? म्हणजे मोठेपणाचा अभिमान आहे माझ्या नवऱ्यावर. तुमचं लग्न जमलं कसं पण? पळून जाऊन लग्न केलं. थांबा, क्राईम थांबा. सपोर्ट. एक. तुमचं हे पुण्याचे आहेत आणि मी कोकणातली आहे. जमलं कसं? एकाच एरियात राहिला होतो, गरब्यात भेटले. गरब्यात? ह्या 3 जणी पण होत्या, ह्या दोघी होत्या, ही पण होती. गरब्यात? पण ह्या दोघी यायच्या माझ्याकडे मला बाहेर काढायला. का गरब्याला? जाऊन म्हणून आपण खेळूया. मग तुम्ही त्यांच्यावर खेळायचे? आम्ही सगळे एकत्र खेळायचो ग्रुप मध्ये, पण माझी त्यांची जरा जास्तच गट्टी जमली. तिच्यासाठी मी मार खाल्लाय हो, पडके. काय झालं, तुम्ही? तो किस्सा मी सांगते सर. सांगा. काय झालं की ह्या दोघी जणी माझ्या घरी आल्या
आणि ही म्हणाली आईला काकू सत्यनारायणची पूजा आहे हा आम्ही हिला खोटं घेऊन बोलायला जातो." लावायची सर. कोण? खोटं बोलायला लावायची. नाही नाही, एक मिनिट तुम्ही असं सांगताय की त्याच खोटं बोलायच्या. नाही मी पण बोलायची सर तुम्ही बोलायला लावायच्या असं तिला बाहेर काढण्यासाठी, त्याला भेटवण्यासाठी. मग काय त्या झालं? बाहेर काढायच्या. सत्यनारायणाची हा महाल. आईला बोलली आई मला घराबाहेर जाऊ नाही द्यायची 10वीचं वर्ष होतं कशाला जायचंय तुला आणि मग ते काय बोलायचे की एक काम कर आम्ही येतो मग आम्ही ठरवतो एका मित्राचा ग्रुपमध्ये वाढदिवस होता त्याचं नाव स्वप्नील होतं तर ते बोलले की आम्ही येतो आईला सांगितलं काकू एका मैत्रिणीकडे सत्यनारायणाची पूजा आहे आम्ही ना हिला घेऊन जातो आणि आम्ही पुढे निघालो गोपाळनगर एरियातनं. एक मिनिट काय झालं तुम्ही सांगा आता कोणी तिला आम्ही घेऊन गेलो आणि हिची आई गपचूप मागून आली आणि डायरेक्ट मला पकडलं. खोटं बोलून आणलं पूजेसाठी वगैरे असं तिच्या आईने मला डायरेक्ट पकडलं आणि फडके रोडला डायरेक्ट स्टार्ट झाली तिची आई. पण मला सांगा इतकं त्यांना जी मदत केली त्यांच्या लग्नाला तुम्ही होता. हो मेकअप पण मीच केलेला. तिच्या आईने आधीच केला होता. तिचा आईने केला होता आणि हिने तिचा केलेला नवरीचा केलेला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपलं कसं काय? अरेंज मॅरेज कसं ते? माझी एक मैत्रीण होती शेजारी, तिने आणलेलं ते स्थळ. मग काय नाही बघणं वगैरे झालं नॉर्मल आणि मग अरेंज मॅरेज ठाणे कोर्टातच केलं आम्ही. तुमच्या बाबतीत? माझं अरेंज मॅरेज आहे. बघून नॉर्मल असं लग्न झालं. नाशिकला सेटल झाली मी. ते बोललेले 3 महिन्यानंतर आपण मुंबईला शिफ्ट होऊ पण अजून 3 महिने झाले नाही. 11 वर्ष झाले लग्नाला. 11 वर्ष झाले लग्न. काय करतात? मार्केटिंग मॅनेजर आहे हॉस्पिटल. तुमचं काय माझं लग्न खूप छान झालं सगळ्यांच्या संमतीने व्यवस्थित असं पुण्याला मजा आली खूप आणि बालपण तर खूपच छान झालं होतं. शाळेच्या काही किस्से सांगायचे म्हणजे आम्ही कबड्डीमध्ये खूप एक्सपोर्ट होतो सगळ्याजणी. आम्ही पूर्ण आंतरराष्ट्रीय लेवलला गेलो होतो आणि आम्ही जिंकून आलो. आम्हीच नेहमी जिंकायचो आम्ही आणि आम्हीच जिंकायचो. आम्हाला घाबरायचे सगळे पूर्ण. हा आम्हाला आमच्यावर खूप जणांची फिटनेस होती. बोलू का आता बोलते मी. काही क्षण त्या शांत राहिल्या. बोला. काय होतं हिला ना सगळी मुलं आहेत ना अशी चिंटी मुलं घाबरायची. हा आम्ही असे वर्गात एंट्री केली की सगळी मुलं गप्प बसायची आणि ही मॉनिटर होती आणि ही ना फळ्यावरती ना आम्ही खूप बोलायचो मागच्या बेंचवर. आम्ही एक सांगू त्या बोलत होत्या की नाही मला माहिती. आम्ही तिला बोलायचो गप्प बस. तिच्यामुळे सगळ्यांनी मार खाल्लाय. त्यावेळी शांत होते. अजिबात नाही वाटतं असं ती शांत असेल. शक्यच नाही. बोला. हा तर मग ही मॉनिटर असायची आम्ही खूप बोलायचो. आम्ही असं वहिली तरी तर पण असं बोलायचं. बोलतो बरं तुमच्या आता घरी कोण कोण आहे? माझ्या घरी आता मी आणि माझी 2 मुलं आणि मग नवरा सांग आहे. हा मिस्टर पण असतो. आम्ही 4 जण असतो. आई सोडून ते असतात बिचारे. तिचा नवरा खूप चांगला आहे. ते आहेत. खूप मस्त आहे. आम्ही असतात तरी पण हिच्यासाठी ते नसतात. खूप त्रास देते त्याला विसरू. त्यांचे आई वडील कुठे असतात? माझे सासरे वारलेत आता. सासूबाई असतात. त्या कोणाकडे असतात? त्या येऊन जाऊन असतात. म्हणजे मोठ्या ठिकाणकडे असतात. तिथेच त्यांना आनंद जास्त. नाही हो त्यांना माझा स्वभाव खूप आवडतो. माझ्या सासूबाई खूप छान आहेत. विचारा तुम्ही या ना आमच्याकडे. सासूबाई कधी इथे जेव्हा येतात तेव्हा त्या कधी जायचं मात्र आहे त्या बोलतात ही खूप तुंतुण्याची तार आहे. पण मग सासूबाईंची अशा का वागतात? अहो नाही हो मी काही नाही बघत त्यांच्याशी. 100% नाही. तुम्ही या ना घरी आमच्या. बापरे भाऊजी मी डोळे बांधून ट्रॅक वरून चालले. मग सासूबाई का तुमच्यापासून लांब राहणं प्रिफर करतात? नाही हो सर ते लांब नाही राहत. त्यांना ना खरं आहे ना असं छान असं बोलणार आहे आजूबाजू. आता मी रिजन्सी अनंतम मध्ये राहते तर त्यांना असं ना कंजेस्टेड वाटतं. त्यांना असं थोडंसं बोलकं आजूबाजूला बोलणारे अशा स्वभावाची माणसं. घरात बोलणारे आता सासूबाईंसमोर असं कसं बोलू म्हणून तर त्या बोलतात ना तू तुंतुण्याची तार आहे. पण बोलता ना मग बोलते हो बोलते. त्यांच्याशी जर तुम्ही बोललात तर त्या राहतील जरा 4 दिवस ना. राहतात हो. मुलालाही बरं वाटेल की आपली आई राहते आपल्याकडे. राहतात त्या.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अंतरा मॅडमच्या कपाटात पिस्तूल. याचा अर्थ तो फोनवाला माणूस बरोबर बोलत होता. एजेंनी हीच पिस्तूल वापरून अंतरा मॅडमचा खून केला असेल तर, तसं असेल तर हा खूप मोठा पुरावा आहे. पण ही पिस्तूल इथेच ठेवली आणि एजेंनी ती गायब केली तर. शांत हो लीला, शांत हो. हे बघ, पिस्तुलावरून कुठलाही उगाच निष्कर्ष काढू नकोस. कशावरून तो फोनवाला माणूस सगळं खरंच बोलतोय. मुळात त्याला हे सगळं कुठून कळलं हे त्याला विचारायला हवं, आणि त्यासाठी त्या माणसाला तुला प्रत्यक्षात भेटायला हवं. अंतराच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यापेक्षा पुरावे शोध. तुला जर अंतराच्या आत्म्याला शांती मिळवून द्यायची असेल तर एजेला तुरुंगात टाक. त्यासाठी मला तुम्हाला भेटावं लागेल. मी तुला आधी सांगितलं होतं, मला भेटायचा हट्ट करू नकोस. त्यापेक्षा तू पुरावे शोध. माझ्या हाती एक पुरावा लागलाय, पण जर मी तुमच्यावर विश्वास ठेवावा असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला मला भेटावं लागेल. हे बघा, आमच्या घराजवळच्या मंदिरात पुढच्या अर्ध्या तासात मला भेटा. ह्या पिस्तुलाचा आणि अंतराताईंच्या मृत्यूचा काय संबंध आहे? एजींनी जर गोळी घालून अंतराताईंचा खून केलाय तर मग कोणी त्यांना पकडलं कसं नाही? पुरावे सापडल्यापासून माझ्या समोरचे प्रश्न कमी होण्याऐवजी वाढतच चालले. हॅलो, कुठे आहात तुम्ही? मी किती वेळ इथे तुमची वाट बघतीये. दिसतंय ते. दिसतंय? कुठे आहात? कुठे तुम्ही? तुझ्या समोर. समोर? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर एजे. आज सगळ्या न्यूजपेपर मध्ये न्यूलीवेड कपलचं कौतुक आहे. मला नव्हतं माहिती की तुमची वाईफ पण तुमच्यासारखी सोशल वर्क करते. थँक्यू. आजची बातमी ऐकल्यानंतर मला तुम्हाला दोघांनाही पर्सनली भेटायची इच्छा आहे. मला तुम्हाला दोघांना होस्ट करायला आमच्या न्यू रेस्टॉरंटमध्ये आवडेल. आज तुम्ही दोघं डिनरला आमच्याकडे या ना प्लीज. आय एम सॉरी मिस्टर देवल, पण आज जरा पॉसिबल नाही होणार. ओ कम ऑन मिस्टर एजे, तुम्ही आलात तर आम्हाला खूप बरं वाटेल. प्लीज नाही म्हणू नका. ओके फाईन, मी येईन, पण माझ्या बायकोचे ऑलरेडी प्लॅन्स डिसाइडेड आहेत, सो शी वोंट बी एबल टू मेक इट. दिस इज नॉट डन मिस्टर एजे. तुम्ही दोघांनी यावं अशी आमची खूप इच्छा आहे. तुम्ही प्लीज त्यांना रिक्वेस्ट करा, त्या नक्कीच तुम्हाला नाही म्हणणार नाही. ओके, मी ट्राय करतो, पण आय कॅन्ट प्रॉमिस. नो 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 मिस्टर एजे,
प्लीज माझ्या वाईफला तुमच्या वाईफला भेटायची इच्छा आहे. प्लीज काही करून जमवा, आम्हाला खूप बरं वाटेल तुम्ही आलात तर. सो लुकिंग फॉरवर्ड टू मीटिंग यू बोथ. ओके, मी येतो. आय सी यू. सॉरी, आम्ही येतो म्हणजे आय सी यू. शुअर. आई लीला कुठे? लीला का आता परत शिक्षा? शिक्षा नाही, आज डिनरला जायचंय, तिला माझ्यावर यावं लागेल. इम्पॉर्टंट आहे. ओ असं होय. जा जा जा. थांब लीला. पार्टनर आजीनी का थांबवलंय मला? आता जर त्यांनी मला विचारलं की तू कुठे गेली होतीस आणि या बॅगेत काय, तर काय उत्तर देऊ मी त्यांना? इकडे काय झालं? हा, मी काय तुला ओरडायला नाही बोलवलं. अभिराम, ए अभिराम इकडे. आज तुला तुझ्या नवऱ्यासोबत डिनरला जायचंय. छान मजा करा दोघाई. हा, दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी इकडे या ग. मजा करणार ना, काही टेन्शन नाही. आज आमच्या लीलाला छान तयार करा, मस्त दिसली पाहिजे ती अगदी. हो, डिनरला आणि ते पण एजंट बरोबर? नाही नाही, बायकोचा खून करून तिच्यावर प्रेम असल्याचं नाटक करणाऱ्या गुन्हेगाराबरोबर मला कुठेही जायचं नाही. एजंटचं खरं रूप कळल्यापासून ह्या घरात त्यांच्याबरोबर मी कशी राहते ना, ते माझं मलाच माहितीये. त्यांच्यासाठी त्यांची बायको असल्याचं नाटक करून मी त्यांच्याबरोबर आता कुठेही जाणार नाही. लीला, काय कुठल्या विचारांमध्ये आहेस? आजी, सॉरी, पण मला नाही जमणार त्यांच्याबरोबर डिनरला जायला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मी एक हरलेला बाप आहे. जगात कुणाला तोंड दाखवायच्या लायक राहिलेलो नाही. मला हे लग्न नाही करायचंय. त्या पारूची लायकी नाही माझी बायको व्हायची. जावं पाहिजे ना. हे बघ, एक सोडून दोन आहेत. तुझ्यासाठी एखादा म्हातारा पोतारा बघून तुझं लग्न लावून द्यावं लागेल तुझ्या बापाला. दरवाजा उघड. दरवाजा कशा पाय बंद केला? लई आनंद झाला होता ना तुला मुलगी झाल्यावर. मला पण झाला होता आनंद मुलगी झाल्यावर. गावभर नाचलो होतो घरात लक्ष्मी आली म्हणून. पण बघितलं का काय झालंय? वाटोळं झालं सगळं, वाटोळं. ज्या पोरीचं लग्न बघणं मोठं स्वप्न होतं माझं, दोन लग्न मोडली तिची. कोण कराल आता तिच्या बरोबर लग्न? कोण कराल? आयुष्यभर तिला बिना लग्नाची घरात बसावं लागणार रे. मी बाप म्हणून असं बिना लग्नाची पोर घरामध्ये नाही बघू शकत. मी बाप म्हणून कसं बघणार? नाही बघू शकत. ऐक ना, मी हे नाही बघू शकत. मी येतो ना तुझ्याकडं. मी येतो ना. मी नाही बघू शकत. मी येतो. कधी आधी दुसऱ्यांना बोलून आण. दरवाजा उघड ना. तू काय बी करणार नाही मला माहितीये. दरवाजा उघड. अहिल्या, तू अशी स्वतःला त्रास करून नको घेऊस. हे बघ, एक ना एक दिवस हरीश आपल्याला सापडेलच आणि सत्य काय ते कळेलच नक्की आपल्याला. आदित्य सर, सावित्री आत्या, पटकन तुम्ही तिकडे चला. पाणी स्वतःला घरात कोंडून घेतले आणि मग तुम्ही मला जगायचंच नाही.
लोकांना असं नको करू. खाली ठेव. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे आपल्या त्या स्कूलच्या प्रोजेक्टची पुढची फेज लवकर एक्झिक्यूट करायची आपल्याला. शिवाय प्रियालाही आपण त्याच गोष्टीसाठी अपॉइंट केलं ना. तिचं काम लवकरात लवकर सुरू झालं पाहिजे. प्रीतम तू एक काम कर, आजचं प्रेझेंटेशन झालं की प्रियाला ते शाळेची जागा वगैरे सगळ्या गोष्टी दाखवून दे. ओके डन करतो. एक मिनिट थांब. काय ह्याच्यात अजून काय? सावकाश सावकाश. हे शेवटचं जास्वंदीचं फुल आहे. मी उद्यापासून नसेल ना. दादा दादा ओके आहेस ना? पारू, मी दिलं होतं हे फूल तिच्या हळदीच्या दिवशी. देताना म्हणाली होती आता हे शेवटचं म्हणून. पारूच्या आयुष्यात हे सगळं काय सुरू आहे ना कळतच नाहीये. तुला काळजी वाटते ना त्याची? ऑब्विसली मलाही वाटते. मी बघ ना यार, पारू सारखी सरळ साधी मुलगी, सगळ्यांना जपणारी, सगळ्यांची काळजी घेणारी, कशातच काहीच नसतं यार तिचं. तिच्या बाबतीत हे असं सगळं होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. एक्झॅक्टली. एका पाठोपाठ एक संकट सुरूच आहे. या क्षणी तिच्या डोक्यात काय सुरू असेल ना त्याचा विचारही करू शकत नाही. हो रे, पण तुला असं नाही वाटत की ती काहीतरी लपवते आपल्यापासून? मुद्दाम काही करणार नाही रे ती. अशी मुलगीच नाही आहे ती. जे काय करेल त्याला काही ना काही एक कारण असणार. आणि जोपर्यंत हा हरीश सापडत नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण सत्य कळणारच नाही. पण पारूला दुःख देणाऱ्याला जाब द्यावाच लागेल. एनिवे, तू प्रियाला घेऊन पुढे हो. मी पारू सोबत बोलून येतो. तिला बोलतं केलं पाहिजे रे. त्याशिवाय या सगळ्या गोष्टी कळणारच नाही. आणि या क्षणी मित्र म्हणून आपण तिच्यासोबत उभं राहणं खूप गरजेचं. मी तिच्याशी बोलून येतो. तू प्लीज पुढे होऊन सगळ्या अरेंजमेंट्स बघ. अरे पण प्रेझेंटेशन ते तर अर्जंट करावं लागेल ना आपल्याला. तूच नसशील तर एक काम कर ना, तू आता प्रेझेंटेशनवर फोकस कर, पारूला नंतर भेट. नाही, मी मोहन काकाला फोन करून सगळं सांगितलंय सगळ्याची जबाबदारी घ्यायला. तू प्लीज पुढे हो, मी वेळेत पोहोचेन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. वा, मस्त. आई खरंच मस्त झालंय जेवण. आणि इतक्या वर्षांनंतर घरचं, तेही तुझ्या हातचं जेवतोय ना, मन भरून आलंय माझं. वा, आता मी तर दुसऱ्यांदा घेतलीये परत. मजा झाली मला. आता एवढं पोटभर जेवल्यानंतर कुठल्या मूर्खाचा पाय घराबाहेर पडेल? मी तर विचार करतोय 2-3 दिवस राहतोच.
परत जाण्याचं बघू, विचार करीन नंतर. काही गरज नाही. आलास तसा परत जा. बाबा, मी काही बोलत नाहीये म्हणून अति करू नका. जरा जरा नीट बोला माझ्याशी. कारण काय आहे, आता तुमची बाजू घेऊन माझ्याशी भांडायला तुमची ती लाडकी सून पण नाहीये घरात. गेली ती तुम्हा दोघांना एकटं सोडून. त्यामुळे आता शांत. आई, समजाव जरा यांना. अरे बाय द वे, वसुंधरा घरातून निघून गेली आहे म्हणजे आता आमची खोली रिकामीच असेल ना? बिचारी इतकी वर्ष माझी वाट बघत असेल ती, पण मी काय आलोच नाही. आता एवढं जेवण झाल्यानंतर छानपैकी जाऊन झोपीन असं म्हणतोय. नंतर जाऊन जरा चादर टाकून ठेवा आणि 2 उशा दे मला. 2 उशा लागतात. यार, आज कोणीच शांतपणे जेवू देत नाहीये मला. काय रे बाब्या, हा मग. अरे मग दोन्ही हात एक मिनिट होल्ड कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अगं माझ्या पर्या ग, दोघी जणी छान पाडा. या दोघींना खरी काळजी आहे बघा माझी. हो ग हो. आजी, आता कसं वाटतंय तुला? आजी, तुला कोणी रडवलं? जाऊ दे, आता तुम्हाला बघितलं ना, मी एका मिनिटात बरी होणार आहे. माझ्याकडे गंमत आहे तुमच्यासाठी. थांब, आधी डोळे मिटा. बघायची नाही. हे बघा, कॉमिक्स. हे तर आम्हाला आवडतच नाही. अगं पण हे तुमच्यासाठी नाहीच आहे. मग हे त्या बनीसाठी. पण त्याला का गिफ्ट? अगं आता तुम्हाला सोडून त्याला गिफ्ट देईन का मी? तुम्ही काय करायचं माहितीये? त्याच्या बॅग मधून गपचूप पुस्तकं काढायची आणि ही कॉमिक्स ठेवून द्यायची. पण का? का का? ऐक ऐक, इकडे इकडे, इथे 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 इथे. मला सांगा, बनी तुम्हाला तुमच्या शाळेतनं जायला हवाय ना? हो हो हवाय ना? मग आजी जे सांगते ना ते तुम्ही करा.
वहिनी मानलं तुला. चला 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 हळू हळू. सॉरी 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 सॉरी, ते हे ना तयार व्हायला वेळ गेला. हो. बाबा मी वेळेवर रेडी झालो होते पण एकट्याने. तू शाळा मुलगा आहेस ना, तुझ्या बहिणींना पण जरा समजाव, शिकव त्यांना पण. अहो असं काय करताय, अजूनही काही उशीर नाही झाला आपल्याला फार. हो पण मला झालंय ना. चला बसा आता, बसा पटपट बसा. होय इथे नाही बसायचं. मग कुठे बसू मी? वरती टपावर बस. मनू, चिनू काय चाललंय? चला बसा आतमध्ये. नाही. चिनू. अरे माझ्या घरनं जागा नाही होत. चिनू. अहो मी काय म्हणते, असू द्यात ना. बनी माझ्या मांडीवर बसेल. बनी ये बाळा, तू माझ्या मांडीवर बस. ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नेत्राच्या गर्भात असलास तरी विरोचकाचा अंश आहेस तू. तू सुरक्षित राहा. हे युद्ध पुढे तुलाच लढायचंय. बाळाचा जन्म झाल्यानंतर नेत्रात ती नेत्रा नसेल जिला आपण ओळखतो, आणि हाच विरोचकाचा डाव आहे. द्वैत, आता तुलाच काहीतरी करावं लागेल. नेत्रा अबॉर्शनसाठी तयार झालीच पाहिजे. अद्वैत, मला माहिती आहे अद्वैत, तू बाबा होणार आहेस म्हणून खूप आनंदात आहेस, होतास. तुझं मन मला कळणार नाही का रे? पण या अशा परिस्थितीत तुलाच नेत्राला समजावं लागतंय बाबा. पण अरे मला माहिती आहे हे सगळं खूप कठीण आहे, कठीण आहे. पण आपण आत्ताच या गोष्टी थांबवल्या तर पुढे येणारी संकट आपण टाळू शकतो. विचार कर. तुझी हिंमत कशी झाली मला स्पर्श करायची? ऐक मी इथून. अगं मी तू दोन जीवांची आहेस, तू नको ना असं करूस. काळजी घे. मी तुझ्या बाळाला इजा पोचवणार नव्हते. खरंच सांगते, या घरात जर तुझ्या बाळाला कोणी इजा पोचवणार असेल तर ती तुझी इंद्राणी आत्या आहे. विश्वास ठेव नाहीतर नको ठेवूस, पण हे असंच होणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
माझ्या खोलीत बाळाचा फोटो होता, तो कुठे आहे? आत्या सांगा ना, कुठे आहे फोटो? तो फोटो मी घेतला होता, पण मला तो फोटो हवा आहे, देता का? त्या ना, मला हवा आहे तो फोटो. नेत्रा, त्या फोटोवर विरोचकाने काय काय काढून ठेवलं होतं? विरोचकाने जे काय केलं होतं ना, ते सगळं मी नीट करेन, पण मला तो फोटो हवा आहे आत्ताच्या आत्ता. तो फोटो नाहीये माझ्याकडे, फाडून टाकला मी तो फोटो. फोटो मागवला होतास बाळाचा, तनुच्या हातात होतं ते पोस्टर. तो फोटो कुठे? तू नसताना तुझ्या त्या इंद्राणी आत्याने रागाने फाडून टाकलाय तो. मी माझ्या डोळ्यांनी पाहिजे. का फाडलात फोटो? आत्या, मी काय विचारते, का फाडलात तुम्ही फोटो? ह्या सगळ्यात माझ्या बाळाचा काय दोष? फोटो होता तो. बाळाचा काय दोष म्हणजे? बाळाचा काय संबंध आहे या सगळ्याशी? मग का फाडला फोटो? काय गरज होती? काय मिळालं तुम्हाला? नेत्रा, तू दवाखान्यात गेली होतीस तेव्हा तो विरोचक तुमच्या खोलीत गेला होता. आता मला विरोचकाचं काही सांगू नका. एक वेळ विरोचकाने फोटो फाडला असताना तरी मला काही वाटलं नसतं, कारण विरोचकाची ती वृत्तीच आहे. पण तुम्ही आणि दर वेळेला विरोचकाची कारणं देणं बंद करा. विरोचक कोण आहे, तो काय करू शकतो हे मला माहिती आहे. मी आज सामील नाही झाले या युद्धात, आणि मुळात आता विरोचक शक्तीहीन आहे, तो काहीही करू शकत नाही. हे असं तुला वाटतंय, कारण तू कर्तव्य टाळून भावनेच्या आहारी जाते. कसली भावना? मातृत्वाची भावना ना? मग ही मातृत्वाची भावना माझ्यामध्ये कोणी रुजवली आहे? देवी आईने रुजवली आहे ना? मग देवी आईने जी भावना माझ्यात रुजवली ती चुकीची कशी असू शकते? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सिन्यासचं सगळं ठीक आहे ना? आल्यापासून फार वेगळा वागतोय तो, एकदम शांत शांत आहे. जाऊन विचारू का त्याला? तुम्हाला इग्नोर करतोय हे लक्षात येतंय आता माझ्या. ओवी, हा हाय, लक्ष काय? कधीपासून बघते, अगदी गपगप असतस. काय झालं? नाही, काय नाही. ओ, तू डिझाईन्स केले का? होय, बघ. हाव मावशी, these are beautiful. आई,
निशी मी तुला दाखवायलाच येणार होते, पण मी दाखवणार तिथे तू आली त्यामुळे जायचं. देशी तू त्या पालीचा बघून घाबरली होती? हो हो, मला खूप भीती वाटते. पालीची दिसतेच नाही, ती पलंगावर होती, मग तुमच्या साडीवरती. काय ग, मला वाटत होतं जाऊ दे. आणि काय ग, पाल काय मला खांबा होती का? त्याच्यामुळे मी पण दचकली ना. हे सोयी माझ्यामुळे कॉफी पडली, तुझी साडी पण अजून नाही लावू दे. मी साडी चेंज करते, पण तू ते सांडलंय ना ते प्लीज साफ करून घे प्लीज. हा, आणि ती कधी कधी चांगली असते. मी पाणी आणि पटकन. हो हो, पटकन पटकन दारी पटकन. नाही ना, गेले 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 गेले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. श्रीनिवास, बोल, काय बोलायचं होतं तुला माझ्याशी? नाही, काही नाही. असं कसं? श्रीनिवास, तू मुंबईहून परत आल्यापासून मी बघते, फार विचित्र वागतोयस हा तू. काय एक्झॅक्टली? कालचं ठीक होतं, चारू घरातून निघून गेली म्हणून तुला टेन्शन आलं असेल, आय अंडरस्टँड. पण आजचं काय? श्रीनिवास, मावशीसाठी एवढी मोठी अपॉर्च्युनिटी समोरून चालून आली. मुंबईतल्या मोठ्या कंपनीचं काम मिळतंय तिला. तिच्या स्टिचिंग बिझनेसला किती मोठा फायदा होणार हे कळतंय का? पण तू त्यासाठीही एक्साइटेड नाहीयेस. श्रीनिवास, आय नो दिस इज नॉट यू. तू तिला आल्यापासून काही विचारलंही नाहीयेस. काय झालंय प्लीज सांग. खरंच काही नाहीये. श्रीनिवास, मला आता भीती वाटते. निशी आणि नीरज खरंच ठीक आहेत ना तिकडे? तिथलं काही लपवतोयस का? खरंच सांगण्यासारखं काही नाहीच आहे. हे मग काय प्रॉब्लेम आहे? का वागतोयस तू असा? हे सगळं ना तू मुंबईहून परत आल्यापासून होतंय. इथून गेलेला श्रीनिवास असा नव्हता. प्लीज प्लीज मला सांग, काय झालं मुंबईत असं की तू एवढा शांत शांत आहेस? मला मला तुला काहीतरी दुसरं सांगायचं. ते सांगितल्याशिवाय मला चैन नाही पडणार. ह्या थांबलेच नाही, सांग काय झालं. हे बघ, मी जेव्हा मुंबईला गेलो होतो तेव्हा होवी चारू, अगं तू इथे आहेस? मला वाटलं तू डुग्गूचे ट्युशन घेऊन परस्पर निघून गेलीस की काय. का ग, काही काम आहे का? नाही ग, मला तुला फक्त एवढंच विचारायचं होतं की तू मला सुद्धा कथ्थक शिकवशील? मला पण शिकायची इच्छा आहे. कथ्थक? हे असं अचानक का वाटलं तुला? ओवी, कसं आहे ना, आता मी इथे जेवढे दिवस आहे तेवढे दिवस मला तुम्हा सगळ्यांचे चांगले गुण माझ्या बरोबर घेऊन जायचे.
त्यासाठी मी प्रयत्न करणार. म्हणून प्लीज असं काही छान शिकले तर माझा वेळ सुद्धा निघून जाईल. चारू, ते सगळं बरोबर आहे अगं, पण कथ्थक असं 2-4 दिवसात नाही शिकतायत. ओके ओके ठीक आहे, तुला शिकायचं ना, मी शिकवेन तुला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शिवा, त्याला खोलीत घेऊन जा आणि झोपव. भाऊ मी आशू चल. ए तू हात लावू नको मला. आशू, जरा तोंड सांभाळून बोल. कसं सांभाळू भाऊ तोंड मी? भाऊ हे सगळं ते चाललंय नाही, हिच्यामुळे चाललंय भाऊ. स्वार्थी आहे ही, स्वार्थी खूप. आणि दिव्या माझी मला जी सोडून गेली ना, त्यानंतर ही आली, हिने आयुष्य बर्बाद केलंय माझं. आणि हिच्यामुळेच, तुझ्यामुळे ऐक, तुझ्यामुळे मी दारू प्यायली आज. आशू, आशू तू शांत हो. तू आता दारू प्यायलाच काही बरळतोस. आपण उद्या सकाळी बोल. भाऊ बास, मला बोलू दे आता. इतके दिवस मी शांत राहिलो, मला आता प्लीज बोलू द्या. माझं आणि शिवाचं लग्न जरी ऍक्सिडेंटली झालेलं असलं तरी शिवाला जे हवं होतं तेच झालंय. म्हणूनच ती सतत खुश असते. म्हणजे नक्की काय बोलायचंय तुला? नाही तू बोल ना आशू, तू बिनधास्त बोल. तुला माहित नाही आई, तुला भाऊ आशू तुम्हाला कोणाला सांगितलं नाही शिवानी? ए शिवा, अगं सांग ना त्यांना. हे काय सिक्रेट ठेवलं ते तुमच्यापासून? तुम्हाला माहितीये का, शिवा आहे ना, तिचं माझ्यावर प्रेम होतं लग्नाच्या आधीपासून. तिचं प्रेम होतं माझ्यावर. तिला लग्न करायचं होतं माझ्याशी. सांग, बोल शिवा, बोल, सांग त्यांना. नाही बोलणार. शिवा नाही बोलणार, पण मी सगळं बोलणार आहे आज. खरं सगळं बोलणार आहे मी. शिवाचं माझ्यावर प्रेम होतं, तिला माझ्याशी लग्न करायचं होतं. त्यानंतर दिव्या कळून गेली आयुष्यातनं माझ्या. तेव्हा शिवा आली, तिने माझ्याशी लग्न केलं, पण मला शिवाशी कधीच लग्न नव्हतं करायचं. माझं तिच्यावर प्रेम नाही आणि माझं तिच्यावर कधीच प्रेम नसणार आहे आयुष्यात. काय बोलतोय साशू? ए आता गप्प बसा. आता एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. तुझं सत्य सगळ्यांसमोर येत आहे म्हणून त्याला शांत बसवतेस? काय माहित, स्वतःच्या बहिणीला तू स्वतःच गायब केलं असशील. काही सांगता येत नाही. वेट लागलाय का? मी का करीन माझ्या बहिणी बरोबर असं? मग आशूवर तुझं प्रेम होतं हे खोटं आहे? शिवा, काय सगळं खरंय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सोड मला सोड मला नको आहे. आय डोंट नीड युअर सपोर्ट. ओके शिवा, एक मिनिट, तू दार का बंद? दार उघड. ऐक, अरे भाऊ चिडलेत आता. तू भाऊ चिडतीलच, ते सारखेच चिडतात. काय लपवायचंय? सगळं सांगून झालंय. दरवाजा उघड. तू माझं ऐकून घे. तू काय अवस्था करून घेतली स्वतःची? हो, अवस्था तुझ्यामुळे केली मी. स्वतःची अवस्था. तुझं भांडणं फुटलंय शिवा. उघड. माझं ऐकू. सगळ्यांना सांगायचं. नाही झालं ना सगळ्यांना सांगून चिडू देत. भाऊ चिडू देत ना. आय डोंट केअर.
शिवा मला नाही आवडत आहे. प्लीज माझ्या जवळ जवळ करू नकोस प्लीज. Leave me alone, I'm telling you, Shiva. शिवा वाट लावलीस तू सगळ्याची, वाट लावलीस. मैत्रीण होतीस माझी, मैत्रीण राहिली असतीस तर काही प्रॉब्लेम होता, पण नाही. तुला तुला लग्न करायचं होतं माझ्याशी. असं काय आशुतोष असं कर, आशुतोष तसं कर. आशुतोषला काही सेन्स नाही आहे. आशुतोष काही म्हणू शकत नाही. तुला कधी माफ नाही करणार, कधी माफ नाही करणार तुला. तुझ्यासाठी मी तुला कधी माफ नाही करणार आहे. आशू तू काय करून ठेवलंय तुझं? माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण त्यामुळे तुझी ही अवस्था तू करून घेणार असशील तर सगळंच कठीण होऊन बसेल. मी करते सगळं सावरण्याचा प्रयत्न. मला तुझं सीताईचं मन जिंकायचं आहे, पण मला एक संधी हवी आहे. पण तूच हे असं वागून सगळं कठीण करतोय तर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सगळी बाबांची आयडिया असेल ना, त्यांनी सांगितलं असेल. आहे काय आता? सॉरी पण ते जाऊ दे. हे बघा ना किती मस्त केलंय त्यांनी, किती छान वाटतं ना. मला खूप आवडलं. बरं चला तुम्ही आता फ्रेश व्हा लवकर. मी आवडते सगळं. द्या. हो नाही मी ऐक आपली डोकी म्हणजे काय लवचिंगबात का काय कळत नाही मला. जरा जवळ आली की टक्कर लगेच. काय म्हणालात? काय म्हणालात? हो लवचिंगा लोह चुंबक. काय ते लव आहे ना ते म्हणतो. तुम्ही बॅग उचलू नका, थांबा तुम्ही फ्रेश व्हा. मी बॅग उचलतो, मी जेवण मागवतो, तुम्ही फ्रेश व्हा. ठीक आहे. मी आधी आवरून घेतो. ओ माझा जरा फोन दे की. आईच्याकडे फोन करतो. ओ गाडीला आला नाही ना माझा फोन? तुमच्याकडे दिला ना? हा हो दिला आहे फोन आहे माझ्याकडे. मग द्या की, द्या मला जरा फोन द्या. आईच्यावर मी फोन करून घेतो. आल्यापासून फोनच केला ना, त्यात बरं वाटेल. द्या. अहो एवढ्या रात्री तुम्ही कुठे फोन करताय त्यांना? आता किती वाजलेत बघा. झोपल्या असतील त्या. एवढा कुठे वेळ झालाय? नाही त्या झोपल्या असतील. मला माहिती. तुम्ही त्यांना फोन करणार, मग त्यांची झोपमोड होणार. त्यापेक्षा उद्या सकाळी करा ना फोन. नाही चालणार का? झोपमोड होईल. आजीला फोन करतो. आजी तर मॅडमच्या आधी झोपता. असं काय करताय? मी एक काम करते, मी बाबांना मेसेज करते, त्यांना निरोप देते. मग आजी मॅडम उठल्या की त्यांना सांगतील, मग मॅडम करतील तुम्हाला फोन. हा चालतंय म्हणा. ही आयडिया चांगली आहे. पण अहो काय आजीला आपल्या फोननं जरी झोप मोड झाली तरी तिला आवडेल. ती वाटच बघत बसल्या. विचार करतो की द्या.
ओंकार आदिपती छान हँडल करतोय सगळं. रेकॉर्ड्स मेंटेन आहेत सगळे. मोठे मालक, ही नवीन प्रोजेक्टची फाईल. अच्छा, हे ते मुंबईचं प्रोजेक्ट का? हो मोठे मालक. मी ऐकलं होतं याच्याबद्दल. हे बघतो मी. बरं मला आधी सांग, आपल्या आता सध्या काय काय प्रॉडक्ट चालू आहेत? सध्या आपल्याकडे ऑर्गॅनिक गुळ, ऑर्गॅनिक साखर आणि रेग्युलर साखर असे काही प्रोडक्ट्स आहेत जे तुम्ही सुरू केले होते. त्याचं प्रोडक्शनही जोरात चालू आहे आणि त्याला मागणी जबरदस्त आहे. त्याच्या जोडीला अधिपतीने लोणची, पापड आणि मसाले असे नवीन प्रोडक्ट सुरू केलेत. त्यालाही प्रचंड डिमांड आहे. चांगलं आहे. आपण लावलेलं झाड आपल्या मुलाने वाढवावं यापेक्षा बापासाठी मोठं सुख कुठलं. बरं ओंकार, सध्या आपला स्टाफ किती आहे रे? मला सगळं सांग बरं का. म्हणजे आपले लेबर, आपला सगळा क्लेरिकल स्टाफ आणि आपले ट्रान्सपोर्टवाले सगळे मिळून सांग. ओके मोठे मालक, मी तो सगळा डेटा गोळा करून त्याची फाईल तुम्हाला देतो. चालेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. खरंच लय भारी झाले. वेगळंच आहे ना. तुम्हाला बी कवा असं घालायची सवय नाही, आम्हाला बी तुम्हाला असं बघायची सवय नाही. काय म्हणतात ते तुमचं रूप असं. तुम्ही आता अचानक आला मंत्र मुग्ध. या ड्रेसमुळे मास्तरीन बाईंच्या एकदम मॅडम झालं तुम्ही एकदम. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. आता केक. मागे 10 दिवस लई कष्ट केला आपण, आहे की नाही? कोणाची मदत नाही, काय नाही, स्वतःच्या हिमतीवर करून दाखवलं. एवढी मेहनत घेतली आणि आता हे 4 दिवस बघा हे किती वेगळे आले. आता इकडची गाडी तिकडे करायची नाही, आता निवांत आराम करायचं, एकमेकांसाठी वेळ द्यायचा तुम्ही आणि आम्ही, बस. बघा ना, एवढ्याशा दिवसात मला आयुष्याचे सगळे गोड रंग कळाले. हो, अजून लई रंग बघायचे बाकी आहेत. सप्तरंग येणार आयुष्यात बघा तुम्ही. आमच्या तर आयुष्यात आधीच आलेत म्हणा. कसे? हे असं तुमच्या रूपानं आमच्या आयुष्यात इंद्रधनुष्य झालाय जणू. ओ मस्तरीन बाई, तुम्ही मला माझ्या नावाने का हाक मारत नाही? मास्तरीन बाईच का म्हणतात? आमच्यासाठी तुमचं हेच नाव आहे, मस्तरीन बाई. आम्हाला लय आवडते ना, जेवढं तुम्ही आवडता की नाही तेवढंच. हा, या दरवाजा उघडाय. कम कम कम. हॅपी हनीमून. हा, हनीमून. थँक्यू. आल्यापासून एकावर एक गोड गोड धक्केच मिळायला लागले. हो, तुम्ही अजून काही धक्का देणार असलं तर सांगा बरं. नाही हो, नाही, कारण इथं सगळ्यांनीच आपल्या हनीमून केलाय म्हणतो ना. काय बोलताय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.